गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आला परत मंगळवार, आपली जिम चालू झाली आज, कारण काल स्किप झाली होती. आज परत एकदा रुटीन चालू करू. आणि एक गोष्ट सांगायची होती की जे आपण कंप्लेंट केली होती ना PMC मध्ये, ते दूर होत होता, तर त्यांचा कॉल आला होता. परत अशी ॲक्टिव्हिटी झाली का म्हटलं, परत नाही झाली, पण तो फीडबॅक कॉल होता. हे असं काम काही नव्हतं की बाबा कंप्लीट झालंय, आपण ते बघितलंय, हां झालंय. त्यांनी तेच विचारलं फक्त की परत दूर झाला का. म्हटलं परत करणं झालं, त्यांनी ते तिकीट क्लोज केलं असेल काहीतरी मी बी त्यांच्या साईडनी, पण असं रस्ते दुरुस्ती वगैरे आता आपण बघून ते क्लोज करू शकतो. तीन दिवसात वजन वाढेल असं वाटलं होतं, पण नाही वाढलं, उलट कमी झाले 10 ग्रॅम. 73.90 म्हणजे 74च्या पण खाली आले. तर एवढंच ठेवायचं मला मेंटेन, 73.4, कारण जास्त पण कमी करून चालणार नाही. मसल वेट पण पाहिजे काहीतरी. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू आता. ब्रेकफास्टमध्ये आहे पपई अँड बनाना. प्रियांका इथं आहे, चहाचा कधी खाती. ठीक आहे, स्पून तुला एक. बिहाइंड द कॅमेरा खातो मी. तर बघा मित्रांनो, मी आणि प्रियांका आलेलो आहे भाजीपाला आणायला, कारण या विकेंडला आम्ही बाहेर होतो आणि गावावरून काही जमलं नाही आणायला. दुसरं सामान आणले पण भाजीपाला नाही आणला. बघू आता काय काय शॉपिंग करते प्रियांका. काकडी कशी हो? काकडी हां, 30 रुपये किलो आहे ना? 20 का 30? 30 असणार. 20 रुपये ना? हे बघा मित्रांनो, आता कैऱ्या पण घेऊ आपण. आलेले आहेत मार्केटमध्ये. 50 मध्ये 25 रुपयाच्या 2 आहेत त्या. हे किती घ्यायचे? अर्धा. वांग्याचा कलर गेलाय पार. 20 रुपये किलो आहे ना. पुढे यायचं ना मग जरा. नेक्स्ट टाइम मी पुढे करणार आहे बाबा. मित्रांनो, 10 रुपयाला मेथी, 10 रुपयाला कोथिंबीर घेतली प्रियांकाने. पुढे आल्यावर बघितलं तर 10ला 2 होते. कलिंगड कसं आहे? कलिंगड 20 रुपये किलो दादा, घेऊन जाऊ. आणि ते वालं पांढरं घ्या, कुठलं पण घ्या, 20 रुपये किलो. हेच नाही म्हणजे मस्त आहे. मित्रांनो, आलोय बाजार घेऊन. कलिंगड द्राक्ष इज कन्सिस्टंट. प्रियांकाला द्राक्ष खायची. खा आता, सीझन संपत आलाय. 80 रुपये किलो आहे द्राक्ष. कलिंगड आहे 20 रुपये किलो.
येतो ऑफिसला बघितलं तर तिकडे येतो. तर चला मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:15. ऑफिसला जाऊयात. सकाळ सकाळ चांगले काम होतात. म्हणजे कसं 12 वाजता ऑफिस असलं ना, बाजार झाला म्हणजे भाजीपाला, कपड्यांना इस्त्री झाली आणि ऑफिसला जाऊ. सेकंड शिफ्ट इज बेस्ट आय थिंक. 12 ऑफिसमध्ये एक जण सोडून चाललाय, तर फेअरवेल कार्ड घ्यायचंय. तर ती जबाबदारी प्रत्येक वेळेस माझ्यावर असते. मोठं दुकान आलं टॉय कलेक्शन, बड़ा बड़ा वाला एकदम सब कुछ है इधर. सेम डिजाइन के अंदर सब कुछ. हे घेतलं मित्रांनो फेअरवेल कार्ड. यांच्या शॉपचं नाव आहे टॉय मॉल. टॉय मॉल. ॲड्रेस सांगा. शॉप नंबर 19-20-21 मिओ प्लाझो नियर इयर 95 खराडी. सगळं आयटम आहे त्यांच्याकडं. गिफ्ट, स्टेशनरी, आर्टिकल. आपल्या चॅनल थ्रू दाखवू सगळं. मस्त मस्त आहेत. परफ्यूम वगैरह है, टॉयज वगैरह है, सब है आइटम है. सब आहे. हे बघा मित्रांनो, फेअरवेल कार्डमध्ये त्यांनी डिस्काउंट दिलाय मला. चला ओके. मित्रांनो, माझ्या मागे आहे टॉय मॉल. त्यांचं छोटं शॉप पलीकडे पण आहे. अरे यार, डिक्कीमध्ये बसत नाही. इथे राहील का? असं घेऊन जावं लागेल आता. घरी आलेलो आहे मी. वाजलेले आहेत 5:30. जसं मी दाखवलं, फेअरवेल कार्ड घेतलेलं आहे मी. तर कोणी सोडून चाललं असेल तर याच्यावर छान छान मेसेज लिहायचे की बाबा तुझ्यासोबत काम करून मस्त वाटलं. आमच्या टीममधला एक जण जातोय, त्याची पार्टी पण आहे परवा, मग तेव्हाच देऊ. जो जातो त्याने पार्टी पण द्यायला लागते. मित्रांनो, गोप्रोचा हेड सेटअप असा करून चाललंय. माझ्याकडे खूप आधीपासून होतं, पण मी ट्राय नव्हतं केलं. तर आता गोप्रो इन्स्टॉल करू आपल्या डोक्यावरती. आणि इझी असतं ते. ही पिन काढायची आणि इथं टाकायचा गोप्रो. चालू करून बघू. कसा दिसतोय माहित नाही. काय चाललंय? वडा पाव. आज आहे वडापावचा बेत. इकडे बघ फक्त. ओह माय गॉड. तर फुल चीट डे आहे आज. आता मला वडा 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 पाव आणायचेत. प्रियंका बनवती वडापाव. इथे आहे विवान आणि आई. चांगलंय चांगलंय. कसं दिसतंय गोप्रो? चला आता जाऊया चंदननगरला. पाव है क्या? कितना? तो तुम्हारा बढ़ा ही दिया. अभी कम है बट धीरे धीरे बढ़े. हो जाएगा हो जाएगा. हाँ, इसका 40 हो गया भाई. मित्रांनो, पाव घेतलेले आहेत. आता जाऊया घरी. चला मित्रांनो, इथे आहे पाव. वडापाव स्पेशल. प्रियंकाने इथे बनवलंय मस्तपैकी स्पेशल वडापाव. तर मी पाव घेऊन आलोय. इथं आहे वडे, कांदा, मिरची तळली,
सॉस नाही खायचं तुला? बस ना. हा, मानतो. तर मी नाही खाणार सॉस, कारण त्यात आहे शुगर. वडापाव पण अनहेल्दी आहे, पण जरा खायची इच्छा झालेली होती. लोणचं पाहिजे का? कैरी पण कापलेली दिसते लगेच. मस्त आहे मिरची. तर चला मित्रांनो, जेवण झाले. वडापाव खाली 5-6 मस्त झाले ते वडापाव, प्रियांकाने बनवले होते. तर आता वाजलेले आहेत 9:30. लॉग आउट केलंय मी आणि आता वॉकिंगला चाललोय आम्ही. तर आजचा ब्लॉग इथेच संपू. तर आपले व्ह्यूज वाढायला लागलेत, व्ह्यू काउंट, पण सबस्क्रायबर्स काय वाढे ना, जसं स्पीड आहे. पण ठीक आहे, माझी इन्व्हेस्टमेंट 10-15 वर्षांनंतरची. एक 10-15 वर्ष कन्सिस्टन्सी ठेवायची. तर तेव्हा आपले ब्लॉग बघायला किती भारी वाटेल. 15 वर्षापूर्वी कसे होतं. मी हे ब्लॉगिंग कंटिन्यू करणार आहे, पण यूट्यूबची पॉलिसी, यूट्यूब सर्व्हर वगैरे लिमिटेशन काही चेंजेस नाही केले तर, आणि जसं आज आहे तसं कंटिन्यू राहिलं पुढचं 10-15 वर्ष, तरच हे पॉसिबल होईल. मग त्याच्यात बरेचसे फॅक्टर आहेत की आमची पण लाईफ अशीच राहावा, काही प्रॉब्लेम्स अडथळे न येता, आणि जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या पण अशाच राहो अशी इच्छा आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. टेक केअर, सी यू.